मित्रांनो, आपण आलो सचिनच्या दावणीला. आणून टाकत होतो इकडं पोती, म्हणजे त्यांच्या दावणीपुरती. परंतु ह्या भागात आपल्याला अनेक अडचणी यायला, अनेक लोक म्हणायला लागली त्यांना, भाऊ आम्हाला पोती अवेलेबल करा, पोती अवेलेबल करा. त्यासाठी आपण आपल्या सचिनच्या दावणीलाच पोती ठेवतोय. तिथनं येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही. आणि वैयक्तिक सचिन पण आता तुम्ही लाईव्ह मध्ये बघता, खातोय आपलंच खातोय. म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बहीचं का आभार, की ह्या गोष्टीतनं जर म्हणजे सगळ्यात जास्त जर आधार दिला असेल या पोत्यासाठी, तर मला बहिणी दिला. कारण मी खरंच मानतो, कारण 80 ते 70% तर मला वाटतं भाई तुम्ही तुमचं सांगितलेल्या गोष्टीवर आपण हे ऍड केले त्या. आणि काय सांगचाल, म्हणजे फरक काय वाटतोय? तुम्ही पण पहिले तयार करत होता आणि ह्यात थोडस चेंजेस करून तुम्हाला आता दोन दोन तीन पोती जर झाले. सचिनचं बघा त्या साईडला सचिन, हा काय वाटतंय काय तुम्हाला यात? आता काय नानाभाऊ, तुम्ही हे खाद्य चालू केलं तर प्रथमतः तुमचं मनापासून एक आभार आहे म्हणजे आभार मानतो. एक चांगल्या क्वालिटीचं, एक चांगल्या दर्जाचं, ज्या बैलांना आपल्या ज्या पळणाऱ्या बैलांसाठी जे आवश्यक घटक असतात आणि जे त्यांच्यासाठी जे चांगल्या पद्धतीचं काय काय म्हणजे कडधान्य म्हणा किंवा काय गोष्टी असतात त्या तुम्ही सगळ्या तुमच्या खाद्यात चालू केले. आणि खरंच त्या नावासारखंच त्यात क्वालिटी बी तेवढीच ठेवली तुम्ही. आणि मला वाटतं 1-1.5 महिना झाला तुम्ही चालू केलंय. चालू केल्यापासून मी बी वापराय चालू केलंय. आणि मला तर का लोकांना आवर्जून सांगायचं आहे का, तर ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस चालू करत असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मला आपली चर्चा व्हायची की आपण काय करतोय काय नाही. तर तुम्ही आणि आपल्या म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या एक सर्वसाधारण नौक्या गाडा मालकाचं एक म्हणजे नंदी, आम्ही बी आता नवीनच आहे, पण आमच्या सारख्यांचे बी विचार त्यात ऍड केले तुमच्या. तुम्ही एक नंबरला आहे आता. पहिली गोष्ट म्हणजे बाईच्या सुरुवातीला दावणीला तवापासून अजून म्हणजे माणसं म्हणजे एकदम भावागत नातं आहे माझं बहीणचं. आणि मला वाटतं एक दिवस नसेल की आता ह्या राड्यात मला पोती बिती टाकायला लागते, नाही तर दिवसात एक दिवस असं नाही की बहीणचं माझं बोलणं होत नाही. आणि तुम्ही मला आयडिया दिली, सगळ्या गोष्टी दिल्या. आणि कसं असतंय, कोण कोणाला रतीब बितीब सांगत नाही की आम्ही काय ठेवतोय किंवा काय ऍड केलं पाहिजे. पण तुम्ही मोकळ्या मनाचा आहे पहिली गोष्ट, आणि त्यामुळे तुम्हाला ह्या क्षेत्रात यश आहे. खरंच दानाभाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे क्षेत्र जेवढं मोकळ्या मनानं तुम्ही करसाल, जेवढ्या मोकळ्या मनानं राहसाल, खरंच तेवढं यश आहे. आणि एखाद्याबद्दल निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणे ह्या क्षेत्रासाठी ते खरंच घातक आहे. आणि एक आपल्या नंदीला जो लागतंय तेच आम्ही बी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही त्यातले काही गोष्टी मला वाटतं त्या ऍक्सेप्ट बी केल्या आणि त्या गोष्टी तुम्ही चालू पण केल्या. आणि खरंच तुम्ही आता काय अजून त्यात टाकलंय मला माहित नाही, पण तुमच्या खाद्यात स्ट्रॉंगपणा एवढं निश्चित आहे. का तर आम्ही बघतो की ज्यावेळेस आपण तुमचं खाद्य चालू पूर्ण बैल मस्तीत राहतोय, म्हणजे काहीतरी आहे. अनेक लोकांचं एक जणांची केमिकल अर्ध्या होतात. तुम्ही रिझल्ट देता का केमिकल घातले का? पण मी माझ्या वैयक्तिक वासरा घालतोय. आणि एवढ्या मोठ्या नदीला आज हिंदकेसरी त्यांना पण चालू आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भय कसं असतं, काय काय लोकांची नुसती जाहिरात करायची बारी असते, पण तुम्ही माझ्या विश्वास ठेवता. दानाभाऊ, तुम्हाला मला एक गोष्ट, आता तुम्ही बोलला म्हणून बोलतो दानाभाऊ, म्हणजे आवर्जून ह्या गोष्टीत एक उल्लेख निघाला केमिकल वगैरे. जर मेडिसिनवर जर काय गोष्टी घडत असत्या तर मी खरंच जे बैल 90 लाखाचे कोट रुपयाची नंदी घेतात, मग ते त्यांचं तर काय मी विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत धनुभाऊ. जर ह्या गोष्टी जर केमिकलवर मेडिकलवर होत असत्या की मेडिकल काय गोष्टी, मग मी एक 50,000चा नंदी आणला असता, धनुभाऊला बोलावला असता, तुमचं केमिकल द्या, तुमच्या मेडिसिन द्या, आणि त्याच्यावर बैल पळवला असताना. पण तेवढ्या गोष्टी त्या मेडिसिनवर किंवा केमिकलवर काय गोष्टी नसतात. हा जी तुम्ही क्वालिटी दिली, ह्यात जे तुम्ही कडधान्य वापरलेत, ह्या गोष्टीत तुम्ही ज्या प्रमाण केलेलं आहे ह्याला महत्व आहे. आणि म्हणजे जसं माणसाचं जीवन आहे तसंच जनावरांचं बी जीवन आहे, त्यांचं ज्या माणसांना गोष्टी लागतात, का आपण आपल्या डाएट करतो, का आपण आपल्या आहारात हेच नाही हेच खायला पाहिजे तेच नाही ते, मग त्यांना पण आहे ना तसं काही ना काही गोष्टी आहेत ना, तर त्यांना बी त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. त्यांना ज्या लागतात गोष्टी त्या द्यायला पाहिजे. आणि त्या गोष्टी तुम्ही ह्याच्यातून तुमच्या खाद्यातून त्यांना देताय,
म्हणजे हे लय मोठं म्हणजे हे मोठं तुमचं हे आहे की एक चांगल्या नंदी घडवायला तुमचा 100% मोठा वाटा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळी सुरुवातीला महिन्यापूर्वी आपण प्रोडक्ट चालू केलेलं बैल म्हणजे मला वाटते पेडगावच्या मैदानात सुरुवात केली तुम्ही, पहिली सुरुवात आपली चिक्याला घाला म्हटलं. पण बहिणी म्हणजे मी म्हणलं बाबा एवढा मोठा बैल आहे भाई, मोठ्या बैलाला तुम्ही घाला नाही तर म्हणजे कसं रिस्कच आहे. शेवटी मला भीती वाटते की आज आपण एक नंबरातला बैल तुम्ही चिक्याला घालून बघा, चिक्याला रिझल्ट आला तर गेला, पण तुम्ही चिक्याला पण घातला आणि सचिनला पण घातलं, एवढं म्हणजे आपल्या विश्वास आम्हाला चिक्यातच रिझल्ट वाटला ना, चिक्याला देताना रिझल्ट वाटला म्हणूनच आम्ही त्याच्याकडे वळलो ना. आणि आम्हाला बी खरंच वळलो म्हणून आज माझी जेवढे मित्र कंपनी आहे, आज आमच्या आसपासची मित्र कंपनी आहे, आता तुम्हाला बरेचसे मी नंदीवाल्यांची नाव नाही घेऊ शकत, त्यांनी पण इथून चालू केलं ना. उदाहरणार्थ आमचे मित्र आहेत अजित ज्वेलर्स वाले राजू पाटील म्हणून, त्यांचा त्या शिंगरा सर्जा, आज त्यांनी बी आज आमच्याकडून खाद्य म्हणजे तुमच्याकडून खाद्य चालू केलं आणि त्याचा बी रिझल्ट आला म्हणूनच ते आज पण तुम्ही आलाय तर खाद्य न्यायला आलेत ना. तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही बहिणी चालू केल्यानंतर तुम्ही केलं चालू, आणि चालू केल्यानंतर मला वाटतं तुम्ही 2 दिवस मला फोन करता की कधी येणार आहे बहिच्या धावणीला, कारण कसं होतंय इकडे यायला वेळ नाही. काय वाटलं तुम्हाला, फरक काय वाटतं? नाही पण प्रथम तर नमस्कार. ही जे आपलं खाद्य आहे, ह्या खाद्याबद्दल बहीणची माझी चर्चा झाली. बहीणची माझी चर्चा झाल्यानंतर बहीणने सांगितलं की बाबा हे खाद्य एक नंबर आहे. मग आम्ही पाठीमागचं एक पोतं चारल्यानंतर आम्हाला त्या खाद्याचा रिझल्ट योग्य वाटला. किती झाला गुलाल शिंगऱ्याचा आपल्याला? शिंगऱ्याचा आता आपल्या 4-5 गुलाल झाले की. काय वेगळं पण काय वाटते? नाही, बैलाला तर रग राहते, बैलाला म्हणजे 3 फेरं पळाला तरी बैलाला आळस कुठेही दिसत नाही आणि बैलात कायम रग टिकून राहते. धनाभाऊ हे बी एक आवर्जून मी सांगतो, मी खाद्य चालू केलं 100%. आणि त्यावेळेस आम्ही बी अभ्यास करत होतो. शिंगऱ्या कुठं ना कुठं आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीला कमी वाटत होता, परंतु आता काय आहे की तुमचा मोठीपणा सांगायचा म्हणून नाही चाललेली इथं. रिअल रिझल्ट आहे. तुम्ही आत्ताचे मैदान बघा की त्यांनी जसं आपलं खाद्य तुमचं खाद्य चालू केलंय तसं त्यांना रिझल्ट आहे का, तर आहे. आणि शिंगऱ्या कंटिन्यू मला वाटतं हे 4थं मैदान आहे, 5वं मैदान आहे, तो कंटिन्यू गुलाला एका महिन्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, शिंगऱ्या एक नंबरातलं वासरू आहे, त्याचे एवढा आदत मला नाही वाटत आता एवढा मोठा आदत ऐकून. आता सगळ्यात मोठा आदत म्हणलं तर त्याला म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि चांगला टॉपच्या नंदीत पळणाराची आता वासरू आहे. आदत ती ओपनला पण पळू शकते. 100% ओपनला पळायसारखी त्याची आहेच. आता तब्येतच तशी आहे आणि तेवढा स्ट्रॉंग तो आहे. आता तुम्ही लाईव्ह बघितले, सचिनला ठेवले, कारण कसं आहे अनेक लोकांना वाटलं यायला नुसतं सचिनला ठेवलं लाईव्ह, बहिणी माझ्यासमोर ठेवलं की तुम्हाला कुठं वाटत, बहिणा म्हटलं खरोखर आमचं ठेवताय का कसं, बहिणी स्वतः ठेवून धावलं की, आणि ही टायमिंग नाही ठेवायचं तरी पण त्यांनी ठेवून धावलं, म्हणजे एवढा विश्वास आहे बहिणीचा आपल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही नाही, महत्वाचं तेच आहे, तुम्ही क्वालिटी देताय. सगळ्यात महत्वाचं असं आहे, बहीचं जे स्वभाव आहे ते दिलदार मनाचा राजा माणूस असा विषय आहे. बहिणी आवर्जून मला सांगितलं होतं की नाही आपल्याला शिंगऱ्याला ही खुराक चालू करायचंय, आणि बहिणीने सांगितल्यामुळेच आम्ही तुमच्याकडनं ही खुराक घेतलं ना. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. असा विषय आहे, म्हणजे बहीणच्या डोक्यात एकच आहे की बाबा आपली खाते ती ना खाऊ दे आपल्या सगळ्या मित्र. आणि बहिणी काय मलाच एकट्याला नाही, असं आमच्या इथल्या बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितलं ही खाद्य घ्या. आणि लोक काय ते बरोबर का की आपण घालतोय काय ते दुसऱ्याला कळून देत नाही. काय असतं ह्या गोष्टी काय असते त्या प्रत्येक नंदीचा काळ असतो, प्रत्येक नंदीचा काळ आहे. त्या काळापुरतं जो तो नंदी ह्याच्यात चर्चेत राहतो. परंतु काय असतं, ह्या आयुष्यभर माणूस एकमेकाच्या लक्षात राहतो की ज्या वेळेस ह्यांचा नंदी पळत होता त्यावेळेस ह्यांनी आपल्याला कुठल्याच गोष्टीने आपल्यापासून किंवा ज्या सचिनचे चाहते आहेत सचिनच्या गोट्यावर आवर्जून येतात त्यांना कधीच चुकीची माहिती किंवा चुकीचं गायडन्स केलं नाही आणि होणारही नाही. जे माझ्या सचिनला आम्ही देतोय तेच आम्ही जगाला सांगणार. आणि ह्या जगाला माझ्या नंदीसारखे अजून लाखो नंदी ह्या महाराष्ट्रात घडावेत आणि लाखो नंदीनं हे म्हणजे एक चांगलं वर्चस्व ठेवावं. आणि ह्याच्यातून एकच ध्येय आहे की ह्याच्यातून गोवंश वाढत चाललाय आणि असंच वाढत राहावा. मी पण एक शेतकरी आहे,
शेतकऱ्यांची पहिली गोष्ट असेल तर गोवंश असेल आणि ते कायमस्वरूपी अबाधित राहावे एवढी. बघा मित्रांनो, बहीणचं विचार बघा. पहिली गोष्ट एवढं, आणि कसं होतं, मोकळ्या मनाचा माणूस आहे हो. कधी असं म्हणजे आता पहिल्यापासून मी आज नाही बाईच्या दावणीला जेव्हा एक सुरुवातीत सेड बीड नव्हतं तेव्हापासून बाईकडे येतोय. पण मोकळ्या मनाचा माणूस, कधी असं म्हणजे चुकीचं गाण्याच नाही, किंवा असं पण नाही की बहीण कुठली गोष्ट चुकीचं सांगितली एखाद्याला. आज मला सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी लय दिवस प्रयत्न करत होतो एखाद्यासाठी, काय करावं लागेल काय करावं लागेल, पण त्यांनी मला 70 ते 80% सांगितलं. आणि त्यांनी बघितलं, होय बाई तुम्ही जे घालताय पहिले घालत होता आणि ह्यात काय फरक वाटला का, त्याच्यापेक्षा तेवढं तसंच वाटलं का, त्याच्यापेक्षा काय? मी जे वापरत होतो त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी ऍडव्हान्स केलंय. बर. आणि खरंच ऍडव्हान्स आहे, चांगलं वाटलं मला. आज आपण घालतोय, खरंच चांगलं वाटलं. आणि त्याच्यातून आम्हाला चांगलं वाटण्यापेक्षा बैलातून रिझल्ट यायला लागला आपल्याला. आणि ते रिझल्ट काय महत्वाचा आहे. दुनिया बघती काय. एक होत्यात लगेच सगळ्या गोष्टी कळते त्या, की बैल मस्ती किती करतोय, किंवा बैल मारायला लागतोय, किंवा बैलाचं सारखं 2-3 फेर पोहून आला तरी बैल कंटिन्यू करतोय. मी आवर्जून पंढरपूरच्या एका मित्राची माझ्या सांगतोय की त्यानं खवळे पंढरपूर खवळे तिथं खळवे बरोबर आहे. तर त्यांनी पोहून नेलं, त्यांनी 7 किलोमीटर बैल चालवला टांग्याला. त्यांना रिझल्ट कसा वाटला बघा. 7 किलोमीटर चालवला, 8 दिवसच फक्त आपलं चालू केलं. 8 दिवसात 7 किलोमीटर आधी बैल दमायचा, सहज चालला तर म्हणजे कंटिन्यू. पण 7 किलोमीटर चालवल्यानंतर त्यांना 7 किलोमीटर आल्यानंतर बसला पाहिजे होता बैल, याला शांत राहायला पाहिजे. पण तरी पण त्यानं शिंगानं उकरायला सुरुवात केली, पायानं उकरायला चालू केली. म्हणजे ह्या गोष्टी अनुभवात ह्या सगळ्या गोष्टी घेत असतोय. आणि मला पण जरा, मी जरी चालू केलं भाई, तरी मला कुठेतरी वाटायचं जायला काय होते कसं नाही, म्हणजे काय आपल्याला म्हणजे एवढं मोठ्या गोष्टी आणि एवढ्या मोठ्या टॉपच्या नंदीला वापरताय, हीच महत्वाची गोष्ट. आजपर्यंत मला वाटत नाही तुम्ही सहजासहजी अनेक लोक आली गेली, पण तुमच्या नदीला तुम्ही वापरला असेल एखाद्याचं. नाही, आम्हाला तुमचं जी प्रयत्न, तुमची जी तुमची म्हणजे काम करण्याची पद्धत, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ह्या क्षेत्रात तुमचं जीवन हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस एकच इच्छा आहे तुमची, की हे क्षेत्र अबाधित राहावं, असंच उंचावर जावं. आणि ह्यातून काय तुम्हाला असे काय लाखो रुपये मिळतात असं काय नाही. आज मी बघतोय हे तुम्ही इथं आज 10 पोते आणले, मला मी तुम्हाला म्हणतो की तुमचे 10,000 रुपयाचं प्रॉफिट होईल, 1,000 रुपयाचं प्रॉफिट होईल. 1,000 रुपयाचं प्रॉफिट मागे तुम्ही काय करोडोची इस्टेट नाही कमवणं. फक्त तुमचा एक उद्देश आहे की आजच्या ह्या चालू युगातल्या नंदींना एक आपलं बी कुठंतरी हे राहावं, आणि त्यातून नंदी घडत गेले तर उद्या जसं मालकाचं नाव उंचावर नेत आहे, तसंच आमच्या धनाभाऊचं बी नाव कुठंतरी एक वर न्यावं, झेंडा उंचावं. हीच तुमचं बी ह्यातून उद्देश आहे. ह्यातून काय तुम्ही पैसे कमवण्यासाठी, किंवा मी आज तुमच्या पुढे बोलतोय म्हणजे पैसे कमवण्यासाठी नाही बोलत. ह्यातून एक सेवाच म्हणायची, आणि सर्व नंदींना हे कुठंतरी तुमच्या म्हणजे चांगल्या खाद्याची म्हणजे प्रत्येकाच्या दावणीला जावं, ही आम्ही महादेवचरणी मित्रांनो बघा, भाई तर आपल्या भावासारखंच आहे, काय नाही विषय. आणि पाटील तुम्ही काय सांगचाल भाई बद्दल, काय सांगचाल? खाद्याचं राहू दे बाजूला, भाई माणूस कसा आहे? बाईचं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की दिलदार मनाचा राजा माणूस. विषय असा आहे की बहीचे म्हणजे ही सचिन किंवा ही गुरु किंवा ही बैल आता आली, पण ज्यावेळेस बहिणी ह्या क्षेत्राची सुरुवात केली, बहे असं आहेत की गाडी पडली म्हणून बी नाराज न होणारे माणूस, किंवा काय झालं तरी असं कायम चर्चा करणं. आता माझ्यासारखा माणूस, मला तरी काय असा फार मोठा अनुभव आहे यातला असा अजिबात काही विषय नाही, पण कायम बाबा अगदी आज आपली गाडी हिथं ती व्हिडिओ लावणे की बघा बरं ह्याच्यात काय झालंय, ह्याचं म्हणजे कसं, कशामुळं ही चुकलंय, कशामुळं, कधी कुणामुळं काय झालंय, ह्या गोष्टीवर सतत चर्चा करणं, ह्या गोष्टीत वाहून घेतलंय बहिणी. म्हणजे बैलगाडी क्षेत्र त्यांच्या मागे खूप मोठा व्यवसाय आहे, किंवा खूप मोठं त्यांचे बाकी काम आहे. ते हॉटेलचा व्यवसाय खूप मोठा आहे, 2 हॉटेल आहे, ते लॉजिंगचा व्यवसाय, सगळ्याच गोष्टी आहेत त्या. पण विषय असा आहे की ही बारीक चिरीक गोष्टी, किंवा बारीक चिरीक गोष्टीतनं फार मोठं बाबा, आता शेजारी इथं आमच्या आजूबाजूला बैल आहे, ते विशेषतः शिंगऱ्यावर त्यांचं भरपूर लक्ष असतं, किंवा अजून आजूबाजूची काय बैल आहेत विशेषतः. आज शिंगऱ्या म्हणजे बैल मैदानावर गेला, हा कितव्या गटात पळणार आहे, काय झालंय, इथं ड्रायव्हरचं चुकलंय, आता ह्या वेळेस बाबा हिथं असं नाही, तिथं आता ड्रायव्हरला सांगा हिथं असं हाना गाडी, तिथं ही करा. म्हणजे ही जी गोष्ट आहे त्या इतकं बारकावं, म्हणजे अगदी
त्यांचं सचिनवरच जेवढं प्रेम आहे तेवढं बाजूच्या आजूबाजूच्या नंदीव आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात खरं तर हीच गोष्ट लागते सगळ्यात दुसऱ्याला महत्वाची. आपलं म्हणणं दुसऱ्याला आपलं जे माणूस म्हणतोय त्यापैकी म्हणजे आमचे शहीद बैल आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्यावर कुणी पण प्रेम करतो पण दुसऱ्यावर पण प्रेम करायला धाडस लागतं आणि भाईकडे ते आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो. आणि लाईव्ह तुम्ही बघितलं तुम्ही, असं नाही मला म्हणजे पहिली गोष्ट खोटं बोलून म्हणजे काय कुठल्या गोष्टी करूच वाटत नाही त्या. आणि लाईव्ह बघा तुम्ही, म्हणजे सचिनला घातलं किंवा या दावणीला तसं म्हणायला गेलं तर 10 पोती बहिलाच पुरत नाही ती पोती, पण ऍडजस्ट करून एखाद्याला आलं तरी बैल 100 सगळ्या 100% इथं का ठेवायचा निर्णय घेतला, कारण आमचं पण येणं जाणं असते कुठेतरी. धनाभाऊ एवढंच नाही, माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या इथं उघड्याच असतात. आणि कुणी जरी इथं आलं, भय असं असं झालं ना असं असं झालं, एखाद्या गोष्टीच्या अडचणी असल्या आणि एखादा अधिकारी जरी आपल्याला त्यांना जरी त्या गोष्टी मिळत नसतात तर आपण स्वतःहून त्यांना कॉल करून आता उदाहरणार्थ एक भोरचं एक नंदी आहे, त्या नंदीवर इतका मोठा आता प्रसंग वाईट आहे. मग त्या नंदीवर आता मला एक कॉल येत होता नेहमी की असं असं झालंय, मला कोणी जातं सपोर्ट करेल. तर मी त्यावेळेस त्या माणसाला आज मागच्या एक 8 दिवसापूर्वी आपल्या सरांशी गाठभेट घालून दिली मला सरांशी. आणि त्यांना मी सांगितलं असं असं या माणसांशी तुम्ही राहावा लगत. तर आज तो बैल चालता येत नव्हता, तर मला व्हिडिओ दाखवतो. आज तो बैल पळाला आणि आज सकाळी गट पास झाल्यानंतर पहिला कॉल आला, भाई तुमच्यामुळं आज नंदी माझा गट पास झाला. म्हणजे हे काहीतरी आपल्याला पण त्याचा जे आशीर्वाद आहे, मनापासून जे आपल्याला जी अंतकरणापासून एक आपल्यावर तुमच्यामुळं झाला हा शब्द जेवढा मिळाला तेवढा माझ्या सचिनला त्याचा आशीर्वाद मिळाला आणि मी त्यात समाधानी असतो. ही महत्वाची गोष्ट. दुसऱ्याला सगळ्यात महत्वाचं दुसऱ्याच्या नंदीला आपला नंदी म्हणणं. आणि जे आदरणीय बल्लाळ सर आहेत, बल्लाळ सरांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे, खूप मोठं. आणि माझी आणि बल्लाळ सरांची बी ओळख तशी बहिणी करून दिली. पण बल्लाळ सरांचा सर अजून समजा एखाद्या गोट्यावर नाही आलं, पण बल्लाळ सरांचं नुसतं मार्गदर्शन म्हणजे साक्षात शंकराचा हात डोक्यावर असल्यासारखं आहे. हीच महत्वाची सगळ्यात गोष्ट. आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडनं छोट्या छोट्या लहान लहान चुका होत्या, त्या लहान लहान चुका असते त्या. आणि ती लहान लहान चुका अगदी सरांच्या तंतोतंत लक्षात येते त्या. आणि ती गोष्ट तंतोतंत जर आपल्याकडनं नाही चुकली तर त्या दिवशी तुमचा बैल फायनल मध्ये लागतोय. आणि तीच गोष्ट बल्लाळ सर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला एक देव माणूस आहे आणि बैलांचा देव माणूस आहे. बघा मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टी हे बहीणचा आभार का म्हणतो माहिती आहे का, आज त्यांना माहित आहे, त्यांनी ज्या गोष्टी दिल्या त्या गोष्टी त्यांना माहित आहे त्या. आणि 100% भाई तुमचं ही उपकार कधी विसरणार नाही. कारण ऐका की पहिली गोष्ट, तुम्ही असं नाही की मी म्हणत, पण कुठलाच मालक बैल मालक आपण काय घालतोय, तुमचं टॉपला नंदी पोहतोय, सगळी नंदी तुमचं असं काय नाही की परत एकच पोहतोय. तुमचं प्रत्येक जीव आणल ती तुम्ही बऱ्यापैकी गट शेमीला टाकाटाकीत मार तुमचा देवा असू द्या, कुठला पण असू द्या बैल. आतापर्यंत तुम्ही गटाला कधी मार खाल्ला नाही कुठल्याच बैलांना तुमच्या, कसला पण आणून तुम्ही. पण ह्या गोष्टी सांगितल्या जात नाही त्या. आणि कसं भाई तुम्ही भरपूर म्हणजे साथ दिली आहे, अशी साथ ही दोस्ती कायम राहील. धन्यवाद. धन्यवाद.